महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आज अनेक अर्ज दाखल झालेत. कोणी कुठून अर्ज भरलाय पाहूया. वर्धा लोकसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांनी अर्ज भरला. यावेळी शरद पवारांसह इतर नेते उपस्थित होते. वर्ध्यामध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्याशी त्यांची लढत होईल. उमेदवारी अर्जावेळी शक्ती प्रदर्शन करत काळेंनी रॅली सुद्धा काढली. यवतमाळ लोकसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. युतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. परवा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उद्यापर्यंत महायुतीचा उमेदवार निश्चित होईल अशी शक्यता आहे. बुलडाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांची लढत ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांच्याशी होणार आहे. याशिवाय रविकांत तुपकर यांनी देखील बुलडाणा लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज भरला. वंचित आघाडीने याआधीच अमरावतीमध्ये उमेदवार दिलेला आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला अमरावतीमधून लढण्याचा आग्रह केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं. पण वंचितकडून अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. परभणी लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी अर्ज भरला. काल परवाच त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरून शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर आज संजय जाधवांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.